गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आणखी एक बेस्ट असा किवाचा हिलिंग स्प्रे नावाचा प्रोडक्ट आहे, याचा डेमोन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या डेमोच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी आपण जे ॲसिडिक पाणी पितो, ह्या ॲसिडिक पाण्याचे आपल्या शरीरावरती किती परिणाम होतात. जर ॲसिडिक पाणी आपण वारंवार पिलो, शरीर आपलं ॲसिडिक बनलं, तर आपल्याला असंख्य आजार या ठिकाणी होऊ शकतात. तुमचा किडनीचा प्रॉब्लेम असेल, लिव्हरचे प्रॉब्लेम असेल, डायजेशनचा प्रॉब्लेम असेल, असंख्य आजार होण्याचं कारण ते म्हणजे आपल्या ॲसिडिक पाणी आहे. मग आपण जे पाणी घरामध्ये पितो, या ठिकाणी ॲक्वाचं पाणी असेल किंवा तुम्ही मार्केटला गेल्यानंतर बॉटलचं पाणी पित असाल, हे पाणी ॲसिडिक आहे हे कसं चेक करू शकतो, यासाठी आपण हा डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी पाहणार आहोत. या डेमोसाठी आपण या ठिकाणी पाणी आहे, एक ग्लास आपण या ठिकाणी आहे, त्याचबरोबर आपल्याकडे पीएच सोल्युशन आहे, की जे पाणी आपण पितो ते ॲसिडिक आहे का या ठिकाणी अल्कलाईन आहे, आपण या ठिकाणी चेक करू शकतो. त्याचबरोबर हा इंडिकेटर चार्ट आहे, की ज्या माध्यमातून पाण्याचे लेवल कुठले आपण या ठिकाणी चेक करू शकतो. पहा, सर्वप्रथम आपण या पाण्यामध्ये जे पाणी आपण पितो डेलीमध्ये, हे पाणी ॲसिडिक आहे का आपण या ठिकाणी नॅचरल किंवा अल्कलाईन आहे हे आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. यासाठी आपण एक ग्लासमध्ये पाणी घेतले, त्या पाण्यामध्ये आपण पीएच सोल्युशन आहे, आपण ते पीएच सोल्युशन यामध्ये टाकल्यानंतर की आपल्या लक्षात येईल की हे पाणी कुठल्या किती पीएचचं पाणी आहे. आपण याच्यामध्ये काही थेंब आपण टाकत आहोत, पाण्याचा कलर या ठिकाणी चेंज होतोय. आपल्या लक्षात येत असेल की आपण जे पाणी पितो त्याची लेवल काय आहे किंवा पीएचचा स्केल काय आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी आपण थोडंसं शेक केलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे पाणी कुठल्या लेवलचं या ठिकाणी आहे. पहा, जर या ठिकाणी हा चार्ट आहे माझ्यासमोर, हे तुमच्या लक्षात येत असेल की जवळपास 5 पीएचचं पाणी या ठिकाणी आहे. म्हणजे जर या ठिकाणी पाहिलं, हे पाणी ॲसिडिक आहे. 6 पीएच म्हणजे 0 ते 6 पर्यंतचं पाणी या ठिकाणी हे ॲसिडिक वॉटर आहे. 7 हे आपलं नॅचरल वॉटर आपण या ठिकाणी मानलं जातं. मग आपण हे जर एक क्लीन केलेलं पाणी किंवा बिसलरी पाणी आपण म्हटलं, तर या ठिकाणी हे पाणी ॲसिडिक पाणी आहे. आपण पीएच स्केलमध्ये या ठिकाणी पाहू शकता. परंतु या पाण्याला जर आपण अल्कलाईन बनवलं, तर आपण हेल्दी राहू शकतो. आपलं शरीर अल्कलाईन बनलं, तर आपल्याला भविष्यात कुठलाही आजार या ठिकाणी होणार नाही. यासाठी किवा कंपनीचं एक बेस्ट प्रोडक्ट या ठिकाणी आहे, हिलिंग स्प्रे. हा जर आपण यूज केला, तर आपली शरीर या ठिकाणी अल्कलाईन बनेल आणि भविष्यात होणाऱ्या आजारापासून आपल्या या ठिकाणी मुक्तता मिळू शकते. तुमचा लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, कॅन्सरचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस असतील, या सर्वांना रिमूव्ह करण्याचं काम हा प्रोडक्ट या ठिकाणी करू शकतो. कारण ह्या प्रोडक्टची ताकद आहे, जे ॲसिडिक पाणी आहे त्याला अल्कलाईन बनवण्याचं या ठिकाणी हा प्रोडक्ट काम करतो. याचे फक्त आपण 3 ते 5 स्प्रे आपण डेली घेतला, तर मित्रांनो तुमचं पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती बदल होतो. हे जे ॲसिडिक पाणी आहे, याला 3 स्प्रेमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे अल्कलाईन या ठिकाणी होणार आहे. पहा, आपण ह्याचे 5 स्प्रे या ठिकाणी घेतलेत. या पाण्यामध्ये आपण चेंजेस पाहत आहोत, पाण्यामध्ये बदल होत आहे. आपण त्याला शेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. शेक जर केलं, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्या पाण्याचा रंग जो बदललेला आहे, म्हणजे आपण या ठिकाणी चेक केलात, तर जवळपास या ठिकाणी 11 पीएचचं पाणी या ठिकाणी बनलेलं आहे. पहा, तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता की हे 11 पीएचचं पाणी फक्त 3 ते 5 स्प्रेमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे जे आपण पाणी पिऊन शरीर आपलं ॲसिडिक बनतंय, असंख्य आजारांना आपण या ठिकाणी बळी पडतोय. जर आपल्याला यापासून बचाव करायचा असेल, तर किंवा कंपनीच्या या ठिकाणी हिलिंग स्प्रे जर आपण यूज केला, तर आपलं शरीर आपली जो शरीर आहे हे आपण अल्कलाईन ठेवू शकतो. आणि जर आपण अल्कलाईन शरीर राहिलं, तर बिलकुल कुठलाही आजार आपण या ठिकाणी होणार नाही. तर प्रत्येक घराने, प्रत्येक व्यक्तीने हा प्रोडक्ट या ठिकाणी वापरला पाहिजे. आपल्याला आज कुठला आजार असेल किंवा नसेल, भविष्यात आजार आपल्याला न व्हावा असं आपल्याला वाटत असेल, तर किंवा कंपनीचा हा हिलिंग स्प्रे आपण वापरला पाहिजे. आपलं शरीर या ठिकाणी अल्कलाईन ठेवण्यासाठी बेस्ट असा ऑप्शन किंवा हिलिंग स्प्रे आहे. आपणही वापरा, इतरांनाही सांगा. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय किवा.